जालना लोकसभेसाठी 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती. जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज दुपारी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली. जालना लोकसभा मतदारसंघासाठी 47 उमेदवारांनी एकूण 68 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 12 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यानंतर 26 उमेदवार रिंगणात असून नोंदणीकृत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाचे एकूण 10 उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरलेले आहेत, तर अपक्ष उमेदवारांची संख्या 16 आहे. चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुद्धा पार पडली असून नोंदणीकृत राजकीय पक्षांना आरक्षित चिन्ह देण्यात आले असून अपक्ष उमेदवारांना सुद्धा चिन्ह वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी दिली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर येथील भाग परभणी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. तेथील निवडणूक 26 एप्रिल रोजी पार पडली असून मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत जेवढे मतदान झाले होते तेवढेच मतदान यावेळी सुद्धा या भागातून झाल्याची माहिती पांचाळ यांनी दिली. थोडक्यात एक नॉमिनेशनचं पूर्ण सांगतो की आपल्याकडे 47 एकूण नामनिर्देशन उमेदवारांनी, म्हणजे एकूण उमेदवार जे होते ते 47 उमेदवारांनी 68 नामनिर्देशन आपल्याकडे दाखल केले होते. 47 उमेदवारांपैकी आपण छाननीच्या दिवशी व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट म्हणजे पात्र नामनिर्देशित उमेदवार, तर ते 12 मायनस झाले 47मधून आणि 35 राहिले. व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट अशा पद्धतीनं 35 झाले आणि 12 जे आहेत तर ते वेगवेगळ्या कारणांनी आणि मुख्यतः ॲफिडेविट फॉर्म 26 या कारणामुळं 12 उमेदवार जे होते तर ते अपात्र झाले. 35 पैकी जे त्यांना मुदत होती, शुक्रवारी आपली छाननी झाली, तर शुक्रवारी किंवा आज 3 वाजेपर्यंत ज्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे तर ते स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी विथ त्यांचं ऑथराइज्ड लेटर की ते घेऊ शकतात. अशा पद्धतीनं ते प्रक्रिया असते आणि त्यामध्ये 9 अर्ज जे आहेत ते स्वतः उमेदवार जे आहेत तर ते स्वतः आले होते. असे 9 अर्ज त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात माझ्याकडं दाखल केले. ते 9 अर्ज वजा केल्यानंतर 26 उमेदवार आज जे आहेत तर 3 वाजता विड्रॉलचा वेळ संपल्यानंतर 26 उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी पात्र झाले. त्याला आपण कंटेस्टिंग कॅन्डिडेट असं म्हणतो, म्हणजे जे निवडणूक लढवणारे उमेदवार. या 26 उमेदवारांमध्ये 3 जे आहेत तर ते मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षाचे आणि तिन्ही आहेत तर ते राष्ट्रीय पक्षाचे आहेत. भाजप, काँग्रेस आणि बसपा, बहुजन समाज पार्टी अशा 3 पक्षांचे आहेत. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांचे 7 उमेदवार आहेत. असे एकूण जर पक्षाचे उमेदवार, पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार जर पाहिले तर ते 10 होतात. एक चेअर आणखीन आणून घे. 10 उमेदवार होतात. त्यानंतर जे अपक्ष आहेत तर ते 16. अशा पद्धतीनं 10 अधिक 6 16 26 इतके 26 उमेदवार आपले हे पात्र झाले आहेत. त्याच्यामध्ये चिन्ह वाटपाची प्रक्रिया जी आहे तर ती देखील आत्ता काही वेळापूर्वी पूर्ण पडली. त्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या गाईडलाईननुसार जे चिन्ह वाटप जसं व्हायला पाहिजे त्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण पाडण्यात आली. चिन्ह वाटपमध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येतो. जे मान्यताप्राप्त पक्ष असतात त्यांना ऑलरेडी रिझर्व्ह सिम्बॉल असतं. नोंदणीकृत जे असतात तर त्याला आपण रजिस्टर्ड अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टी असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये चिन्ह राखीव इलेक्शन कमिशननी जर ऑर्डर काढली असेल स्पेसिफिकली, त्याच्यामध्ये काही कंडिशन आहेत तर ते राखीव असतं, नाहीतर तो चिन्ह त्यांना फ्री सिम्बॉलमधून घ्यावा लागतो. त्यांना अपक्षाच्या अगोदर प्राधान्य असतं. तर त्या पद्धतीनं नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आपण चिन्ह वाटप केलेलं आहे. आपली इच्छा असेल तर त्यांचं चिन्ह सांगतो किंवा मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तडाखा असेल किंवा बाकी काही, पण आपल्याकडचं जर परतूर आणि घनसावंगी या 2 विधानसभा मतदारसंघाचं जर मतदानाची टक्केवारी मागच्या लोकसभेची बघितली तर तेवढ्याच प्रमाणामध्ये यावर्षी झालेली आहे. 2019मध्ये जेवढं मतदान झालं होतं त्याच्याहून थोडंसं किंचित जास्त परतूर आणि घनसावंगी येथं मतदान झालं आहे. आणि त्या पद्धतीनं आपण स्वीप असेल जे मतदार आपण थोडं प्रवृत्त केल्यामुळं
करू शकतात मतदान, असं आपण आयडेंटिफाय करतो. 18+ असतील, 18 ते 23 वयोगटामध्ये फर्स्ट टाईम वोटर्स आहेत, 85+ जे आहेत त्यांना आपण आयकॉन म्हणून तिथं हे करतो आहे, जे की कोणत्या पक्षाशी निगडीत नसतील असं. तर त्या पद्धतीनं ते प्रयत्न चालू आहेत आणि मतदानाची टक्केवारी मागच्यापेक्षा वाढवावी असे आपले स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. सर एसपी साहेबांना होतं. ही जी पुढची आहे हे वाटपासाठी सुद्धा आपल्याला जो स्टाफ नाही त्याची पुढे आम्हाला फिगर नाही की कारण काय होतं माहिती आहे का, बरेच त्यांचं बरोबर आहे म्हटलं, हे घेतात पण घरी ठेवतात, मग ते मतदाराला माहीतच नसतं की आपण त्यासाठी आपण सांगितलेलं की एक तर सिग्नेचर आवश्यक आहे मतदाराची BLOकडे, आणि दुसरं फोटो काढायला सांगितलेलं आहे आपण की प्रत्येक BLOनी फोटो ठेवावे त्यांच्याकडे. येस येस येस. सर आमच्याकडे पत्रकारांवर आता परवा हे झाली